नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू। तर बघा काय बातमी आहे। कोरोना महामारीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला। या कठीण परिस्थितीत देशाची आर्थिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। त्यापैकी एक महत्त्वाचा निर्णय होता जानेवारी 2020 ते 2021 या कालावधीतील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता स्थगित करणे। या निर्णयामुळे गेल्या 18 महिन्यांपासून सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा त्यांचा डी आणि डीआर मिळालेला नाही। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक सातत्याने थकबाकीची मागणी करत आहेत। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव श्री शिव गोपाल मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना या संदर्भात विशेष विनंती केली आहे। कामगार संघटनेचे अधिकारी श्री मुकेश सिंह यांनी अर्थमंत्र्यांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे। परंतु लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले, कोरोना महामारीमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर झालेल्या नकारात्मक परिणामामुळे सध्या थकबाकीचे पैसे देणे व्यवहार नाही, मात्र आता परिस्थिती बदलत असून नवीन आशादायक संकेत मिळत आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।